तर नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर कुमार पुन्हा एकदा माझ्या घाटीबिटी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे। पुन्हा एकदा आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत, तो म्हणजे आपल्या भागामध्ये चालणारा चिखल महोत्सव। तर आजरा तालुक्यामध्ये अशी एक शाळा आहे की जिथं चिखल महोत्सव साजरा केला जातो। तर हा चिखल महोत्सव कधी साजरा केला जातो, का केला जातो आणि ही शाळा नेमकी कोणती आहे ते आज आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण शाळेच्या आवारामध्ये पोहोचलोय आणि हा चिखल महोत्सव आणि ही शाळा कोणती आहे याविषयी थोडंसं त्यांच्या शिक्षकांच्याकडून जाणून घेऊयात आणि थोड्याच वेळामध्ये हा चिखल महोत्सव देखील सुरू होतोय। तर चला। आंतरभारतीय शिक्षण मंडळ उत्तूर संचलित उत्तूर विद्यालय उत्तूर आमच्या मार्फत हा चिखल महोत्सव आम्ही साजरा करतोय। भारतातला पहिला चिखल महोत्सव साजरा करण्याचा मान आम्हाला मिळाला आहे। सन 2018मध्ये पहिल्यांदा आम्ही चिखल महोत्सव साजरा केला। विद्यार्थ्यांना एक चिखलामध्ये खेळण्याचा आनंद मिळावा, त्याचबरोबर आपल्या मातीशी आपलं नातं घट्ट व्हावं यासाठी हा महोत्सव आम्ही आयोजित करतो। दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुलं मनसोक्त आनंद घेतात आणि अत्यंत सुरक्षित वातावरणामध्ये हा चिखल महोत्सव विद्यार्थी अगदी उत्साहात पार पाडतात। तर मित्रांनो, भारतीय संस्कृतीत आपण मातीला मातृभूमी असे म्हणतो आणि मुळात मित्रांनो जमिनीला वंदन करतो। शेतकऱ्यांच्या मातीतून अन्न निर्माण होते आणि पावसाचे आगमन हे अगदी उत्साहात आपण साजरे करत असतो। पूर्वीची मुले पावसात भिजायची, चिखलात खेळायची आणि निसर्गाशी एकरूप होत मोठी व्हायची। पण आजकाल मित्रांनो मोबाईल, टी व्ही आणि स्क्रीनच्या जगात हा अनुभव कमी होत चाललेला आहे आणि अशा वेळी चिखल महोत्सवासारखा एक उपक्रम पुढे येतो आणि मुलांना त्यांच्या मातीशी, संस्कृतीशी आणि निसर्गाशी पुन्हा एकदा जोडतो। अशा वेळेला खूप छान वाटतं मित्रांनो। तर आपण पुढं हे सगळं पाहत जाणार आहोत दृश्य की नेमकं कसं काय हे खेळ वगैरे खेळले जाणार आहेत किंवा हा जो चिखल महोत्सव आहे पाहण्यासाठी हा नवीन आहे। तर हा उपक्रम देखील कसा असणार आहे हे देखील आपण पुढे पाहत जाणार आहोत आणि या चिखल महोत्सवाशी थोडीशी माहिती देखील आपण मध्ये घेत जाणार आहोत। तर चला आपण आता पुढे जाऊयात की नेमकं काय होतंय पाहूयात। तर मित्रांनो, मी शाळेत आहे आणि चिखल महोत्सव मोठ्या पद्धतीने आता साजरा, आपण अजून काय गोष्टी इथं पाहणार आहोत। चला। आता पाहू शकताय मऊशार चिखलाने भरलेलं आता हे मैदान आणि मुलांच्या चेहऱ्यावर तुम्हाला सगळ्यांच्यावर हास्य असं भरभरून दिसत आहे। खेळ, स्पर्धा आणि उत्साह हा देखील सगळ्या मुलांच्या मध्ये पाहतोय। मुलं अक्षरशः उड्या मारतायत, चिखलात अक्षरशः लोळतायत आणि आता कुणाचेच म्हणजे कपडे मला असं वाटत नाहीत की मातीला आणि अंगाला एकरूप झालेले आहेत। सगळे पूर्ण सगळी मुलं अशी अक्षरशः मातीशी एकरूप झालेले आपल्याला दिसत आहेत। म्हणतात की संस्कृती आणि विज्ञान यांचा मेळ घालणारे असे उपक्रम आजच्या काळाची गरज आहे मित्रांनो आणि कुठेतरी मातीशी आपण एकरूप झालो पाहिजेत। कारण शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातील धडे नव्हे तर जीवन अनुभवाने, निसर्ग समजून घेणे आणि एकत्र आनंदाने शिकणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे। आणि येथील जे शिक्षक आहेत त्यांनी हा एक आगळा वेगळा उपक्रम चालवलेला आहे, तो खूप घेण्यासारख्या यातून गोष्टी आहेत। म्हणजे काही संशोधक देखील असे सांगतात की स्वच्छ आणि सुरक्षित नैसर्गिक वातावरणात खेळल्याने मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होऊ शकतो। त्याचबरोबर चिखलात धावताना शरीरातील जवळपास सर्व स्नायू काम करत असतात। संतुलन साधणे, सहनशक्ती वाढवणे, आपले शरीर अधिक सक्रिय बनते। टीम गेम्समुळे सहकार्य, नेतृत्व आणि एकमेकांवर विश्वास ठेवण्याची भावना देखील यात विकसित होत असते।
तर मित्रांनो, ही माती चिखलात खेळणारी मुले पाहून तुम्हालाही तुमचं नक्कीच बालपण आठवलं असेल की आपण कशा पद्धतीनं अक्षरशः मातीत लोळायचो. आणि त्या काळात मला वाटतं मोबाईल किंवा इतर गॅजेट्स वगैरे नसायचे, त्यामुळं मला वाटतं फक्त आणि फक्त मातीशी एकरूप होणारे खेळच आपण त्यावेळेला खेळायचो. मग बरेचसे खेळ असे होते की आपण मातीत खेळायचो आणि आजकाल ते बंद झाले. मित्रांनो, तुमच्या अशा काही आठवणी असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा आणि तुमची शाळा कोणती आहे ते देखील या कमेंटमध्ये लिहा. तर मित्रांनो, जितक्या पद्धतीनं मुलांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षाही मोठ्या पद्धतीनं मुलींनी इथं सहभाग घेतलेला आहे चिखल महोत्सवात. तर आपण आता पाहतोय की कशा पद्धतीने इथं व्हिडिओ वगैरे पाहायला मिळतात. काय काय आता इथं ॲक्टिव्हिटी होते ती पाहूयात. चला. आजकाल शहरामध्ये अशी मैदानं कमी झालेली आहेत की जिथं चिखल तुम्हाला पाहायला मिळतो, कारण टर्फ वगैरे अशी मैदानं आल्यामुळं या मातीतल्या गोष्टी आजकाल हळूहळू लुप्त होत चाललेल्या आहेत. त्यामुळं नक्कीच तुम्ही येणाऱ्या काळात मातीशी कनेक्ट व्हाल, मातीशी एकरूप व्हाल, असे काही खेळ खेळाल आणि जो काही अनुभव असेल मातीतला तो नक्की तुम्ही इथं शेअर कराल. त्याचबरोबर हा चिखल महोत्सव साजरा करत असताना विविध गेम देखील इथं झालेले आहेत, ज्यामध्ये रस्सीखेच होतं, फुटबॉल होता. बरीच मुले आपल्याला योगा करताना दिसत होती, पण मला ते योगा करणे घेता आलं नाही, कारण मुळात मुलांच्या इतक्या ॲक्टिव्हिटी इथं पाहायला मिळत होत्या की म्हणजे अक्षरशः ही मातीत अशी लोळत होती मुलं. त्यामुळं मला त्यांना ह्यामध्ये म्हणजे चित्रित करणं खूप महत्त्वाचं वाटलं, म्हणून मी ते गोष्टी घेत होतो. कारण मनसोक्त चिखलात मुलं अक्षरशः आपलं देहभान विसरून त्यात मातीशी एकरूप होत होते आणि ते मला कुठंतरी दाखवणं योग्य वाटत होतं, म्हणून मी बरेचसे गेम देखील यात मला घेता आलेले नाही. तुम्ही पाहू शकताय जितक्या मोठ्या पद्धतीनं ही मुलं त्यात सहभागी होती, तेवढ्याच मोठ्या पद्धतीनं त्यांचे शिक्षक देखील यामध्ये सहभागी होते. पुढे आपण पाहूयात की वेगवेगळ्या गोष्टी इथं होत आहेत. मातीशी आपल्या एकरूप होण्याचा क्षण म्हणजे चिखल महोत्सव आणि आम्हाला ह्या खेळात भाग घेऊन आम्हाला खूप आनंद झाला आणि खूप मजा आली आणि मातीबरोबर आपण खेळलं पाहिजे हे आपल्याला कळालं. खूप तर मित्रांनो, आयुष्यामध्ये असे काही क्षण मिळतात जे आपल्याला बालपण म्हणजे जगवतात आणि नंतरनं त्या आठवणी होऊन जातात. आणि त्यातलेच काही क्षण हे आहेत की जिथं तुम्ही लहानाचे मोठे होता, ती म्हणजे शाळा. आणि या शाळेसोबत बऱ्याचशा आठवणी आपल्या मनात घर करून जातात आणि त्यातल्याच ह्या आठवणी होत्या. आणि मित्रांनो, नक्कीच या आठवणी आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील. आणि असे चिखल महोत्सव किंवा मातीशी संलग्न असलेले जे काही महोत्सव असतील तर ते मोठ्या पद्धतीनं भरावेत, अशीच माझी पण इच्छा आहे. तर मित्रांनो, आता या चिखल महोत्सवाचा शेवट होतोय. त्या शेवटासाठी तुम्ही पाहू शकता की मुलं अक्षरशः आपल्या या चिखलातून माखलेल्या चेहऱ्यांना स्वच्छ करण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी इथं एकत्र आलेले आहेत आणि आंघोळ करून मग स्वच्छ होऊन आपल्या घरी जातील.
आणि एक तुम्हाला या चिखल महोत्सवाची विरुद्ध बाजू दाखवतो. आम्हाला खेळता आलं नाही कारण त्याचं आम्हाला दुःख वाटतंय. ज्या मुलांना खेळता आलं नाही किंवा सहभागी होता आलं नाही तर ती मुलं, खास करून मुली इथं उभारून पाहत होत्या, त्यांना कुठंतरी वाटत होतं की आम्ही म्हणजे चुकलो आहे. आणि आपण पाहूयात की कशा पद्धतीने या मुली पळत आहेत तिथं.